देशामध्ये सध्या लोकसभेच्या जागा आहेत 543. भारताची लोकसंख्या 150 कोटींच्या आसपास. पण 50 वर्षांपूर्वी जेव्हा भारताची लोकसंख्या 60 कोटी होती, त्यावेळी सुद्धा लोकसभेच्या जागा या 543च होत्या. मागच्या 50 वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या 2.5 पटीने वाढलीय, पण लोकसभेच्या जागा मात्र आहे तेवढ्याच राहिल्या. आता हे चित्र बदलायचंय, म्हणून सरकारनं 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावले. या अधिवेशनात सरकारनं 3 विधेयकं मांडली आहेत. पण या विधेयकांवरनं देशभरात मोठा गदारोळ सुरू झालाय. दक्षिणेकडची राज्य यावरनं प्रचंड आक्रमक झाली आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी तर या विधेयकांची प्रत जाळत राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आता गुरुवारी जेव्हा हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलंय, तेव्हा सुद्धा मोठा गोंधळ सुरू झालाय. विरोधकांनी विधेयक मांडण्यावरतीच आक्षेप घेतलाय. यासाठी लोकसभेत मतविभाजन घ्यावं लागलं. यात विधेयकाच्या बाजूने मतदान झाल्यानंतर आता हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलंय. यावरती 2 दिवस चर्चा होऊन 17 एप्रिलला मतदान घेतलं जाईल. विरोधकांचं असं म्हणणं आहे की सरकार जे काही करते ते संविधान विरोधी आहे. त्यामुळे इतका गोंधळ सुरू झालाय. पण नक्की घडतंय काय? सरकारनं लोकसभेत कोणती 3 विधेयकं सादर केली आहेत, यावरनं एवढा गदारोळ का सुरू झालाय? या विधेयकानंतर लोकसभेच्या जागा वाढणार आहेत का? सगळा विषय सविस्तरपणे समजून घेऊयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सगळ्यात आधी आज सकाळी लोकसभेत नेमकं काय काय घडले ते पाहूयात. केंद्र सरकारनं 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवले. आज म्हणजे गुरुवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत 3 विधेयकं सादर करण्यात आली आहेत. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केलं. पण विधेयक सादर होताच काँग्रेस नेते के वेणुगोपाल यांनी त्याला विरोध केला, ज्यानंतर गोंधळ सुरू झाला. विरोधकांचं असं म्हणणं आहे की सरकार या माध्यमातून संविधान हायजॅक करत आहे. यावर बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असं म्हटलंय. या सगळ्या गोंधळामुळे विधेयक लोकसभेत सादरच होऊ शकलं नाही. त्यानंतर मात्र सरकारनं विधेयक मांडण्यासाठी आवाजी मतदान घेण्याचा प्रयत्न केला. पण या दरम्यान सुद्धा विरोधकांनी मतविभाजनाची मागणी केली. अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी मान्य करत मतदान घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर मतदान घेण्यात आलं. मतदानाचा अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा विधेयकाच्या बाजूने 251 आणि विरोधात 185 मतं पडली. अशा प्रकारे विधेयकाच्या बाजूने बहुमत मिळाल्यानंतर हे विधेयक लोकसभेत सादर झालं आणि मग चर्चेला सुरुवात झाली. आता या 3 विधेयकांवर आज म्हणजे गुरुवार आणि उद्या शुक्रवार असे 2 दिवस चर्चा होईल. सरकारनं या चर्चेसाठी 12 तासांचा कालावधी राखून ठेवलेला आहे. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता या 3 विधेयकांवरती मतदान होईल आणि मतदानानंतरच विधेयक लोकसभेत मंजूर केली जातील. पण ही 3 विधेयकं नेमकी आहेत काय, त्यावरनं इतका गोंधळ का सुरू झालाय? दक्षिणेकडच्या राज्यांचा या विधेयकाला विरोध काय, समजून घेऊयात. तर या सगळ्याला सुरुवात झाली 2023 साली. केंद्र सरकारने 19 सप्टेंबर 2023 ला संसदेत एक विधेयक सादर केलं होतं. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती. हे विधेयक 20 सप्टेंबरला लोकसभेत आणि 21 सप्टेंबरला राज्यसभेत मंजूर झालं. त्यानंतर 28 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाचं रूपांतर कायद्यात झालं. पण तरी सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. कारण कायद्यात अट होती की महिलांसाठी हे आरक्षण तेव्हाच लागू होईल जेव्हा नवीन जनगणना होईल आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना होईल. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 1/3 आरक्षण मिळणार आहे. देशामध्ये शेवटची जनगणना 2011 साली झालेली. त्यानंतर 2021 साली अपेक्षित असलेली जनगणना कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आली. आता सरकारनं 2026 मध्ये जनगणनेची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पण या प्रक्रियेला आणखीन 2 वर्ष लागणार आहेत. त्यानंतरच मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं काम सुरू होईल. या सगळ्यासाठी जेमतेम 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागू शकतो. म्हणजेच काय, तर 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीआधी ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणं शक्य नाहीये. त्यामुळेच यावरती उपाय म्हणून सरकारनं ही 3 नवीन विधेयकं आणलेली आहेत. यातलं पहिलं विधेयक आहे संविधान 131वी सुधारणा विधेयक. दुसरं विधेयक आहे डिलिमिटेशन विधेयक आणि तिसरं विधेयक आहे केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक. या विधेयकांच्या माध्यमातून सरकारला नेमकं साध्य काय करायचंय? तर सरकारचा पहिला उद्देश आहे कलम 81(1) मध्ये संशोधन. या कलमानुसार सध्या लोकसभेत एकूण जागांची मर्यादा 550 इतकी आहे. सरकारला मतदारसंघाची पुनर्रचना करून या जागा 850 पर्यंत वाढवायच्या. यात 815 जागा राज्यांना आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांना मिळतील. पण यासाठी संविधानात संशोधन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच हे विधेयक मांडण्यात आले.
सरकारचा दुसरा उद्देश आहे तो म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण लागू करण्यासाठी पुढच्या जनगणनेची वाट न पाहता ते 2011च्या जनगणनेच्या आधारेच केलं जावं. म्हणजेच काय, 2029च्या लोकसभा निवडणुकांपासून याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. सरकारचा तिसरा उद्देश आहे कलम 82 रद्द करणं. या कलमानुसार प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघांची पुनर्रचना करणं हे अनिवार्य आहे. पण सरकारला हे कलम रद्द करून ही प्रक्रिया लवचिक बनवायची आहे आणि यासाठीच ही 3 विधेयकं संसदेत मांडण्यात आलेली आहेत. आता मुद्दा येतो तो म्हणजे दक्षिणेतल्या राज्यांनी याला इतका विरोध का सुरू केलाय. या विधेयकामुळे त्यांची नेमकी काय भीती आहे ते पाहूयात. तर दक्षिणेतल्या राज्यांना भीती आहे की जर 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर संसदेतलं त्यांचं प्रतिनिधित्व हे कमी होईल. मुळात याआधी 1976 आणि 2001 मध्ये सुद्धा ही प्रक्रिया याच कारणामुळे टाळण्यात आली होती. कारण उत्तर भारत आणि दक्षिण भारतातल्या लोकसंख्येत मोठा असा फरक आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी कुटुंब नियोजनाचा स्वीकार करून आपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे. पण जर आता लोकसंख्येवरती आधारित मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर या राज्यांचं राजकीय प्रतिनिधित्व कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांचं असं म्हणणं आहे की जर 2011च्या जनगणनेवरती आधारित मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली तर केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि पंजाब यांसारख्या राज्यांना तोटा सहन करावा लागेल. तर हिंदी भाषिक राज्यांना मात्र याचा फायदा होईल. मुख्य वादाचा विषय तो हाच आहे. या प्रक्रियेनुसार जर लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढल्या तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, उत्तराखंड आणि दिल्ली या हिंदी भाषिक राज्यांचा वाटा 38.1% 43.1% वाढेल. म्हणजेच त्यांच्या वाट्यामध्ये 5% वाढ होईल. दुसरीकडे तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिण भारतीय राज्यांचा वाटा मात्र 24.3% आहे. पण तो 20.7% कमी होईल. म्हणजेच 3.6% घट होईल. सध्याचं चित्र पाहिलं तर हिंदी भाषिक राज्यांकडे लोकसभेच्या 207 जागा आहेत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर हा आकडा वाढून 366 पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच त्यात 159 जागांची भर पडेल. आता ही वाढ जवळपास 77% एवढी आहे. दुसरीकडे दक्षिण भारतातल्या राज्यांकडे सध्या 132 जागा आहेत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर मात्र ही संख्या वाढून 176 होईल. म्हणजेच 44 जागांची भर पडेल. पण ही वाढ फक्त 33% एवढीच आहे. म्हणजे हिंदी भाषिक राज्यांना दक्षिणेकडच्या राज्यांपेक्षा दुप्पट फायदा होणार आहे. याशिवाय आसाम, मिझोरम आणि मणिपूर सारख्या ईशान्येकडच्या राज्यांचा वाटा सुद्धा 4.4% घसरून 3.8% पर्यंत येईल. तर पूर्वेकडच्या पश्चिम बंगाल आणि ओडिसा सारख्या राज्यांचा वाटा 14.4% कमी होऊन 13.7% इतकाच होईल. त्यामुळे सरकारच्या या 3 विधेयकांना दक्षिण आणि पूर्व भारतातनं मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी तर इशारा दिलाय की जर मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे त्यांच्या राज्याला नुकसान झालं तर तामिळनाडूमध्ये 1950 आणि 60च्या दशकात ज्या प्रकारची आंदोलनं झाली होती तशीच आंदोलनं पुन्हा उभी राहतील. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुद्धा दक्षिणेकडच्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित या मुद्द्यावरनं एकत्र येण्याचं आवाहन केलंय. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी सुद्धा त्यांची मागणी आहे. सध्या तरी सरकारच्या या 3 विधेयकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय. सरकारचं असं म्हणणं आहे की ही विधेयकं महिलांसाठी ऐतिहासिक आहेत कारण यामुळे महिलांना लोकसभेत लवकरात लवकर आरक्षण मिळेल. पण सोबतच दक्षिणेकडच्या राज्यांना त्यांचं महत्त्व कमी होण्याची भीती आहे. त्यामुळेच ही राज्य याला विरोध करताना दिसतात. आता 2 दिवसांच्या चर्चेनंतर ही विधेयकं लोकसभेत बहुमतानं पास होतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? मोदी सरकारचा ही विधेयकं पास करण्यामागचा नेमका हेतू काय असेल? ही विधेयकं लोकसभेत पास होतील का आणि दक्षिणेकडच्या राज्यांची भूमिका नेमकी कशी असेल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.